नई मुंबई में जो धोखाधड़ी बिल्डिंग सिडको ने बनाई थी उसका GR आज निकल गया, जो जिसके जरिए 2.5 FSI शुरू हो गया। हे एकच कारण आहे की यावेळी दादा पडले। गणेश साहेबांनी अर्ज दाखल केला आणि काय केलं, लोकांना सांगितले की FSI मिळाला, बोर्ड लावलेली इथे, बरोबर आहे, FSI नहीं मिला। चुनाव में गणेश नाइक ने बोला कि हो गया है, लेकिन ऐसा गवर्नमेंट से कुछ आया ही नहीं। एनसीपी का नाम लेके लोगों के सामने जा ही नहीं सकते हम लोग। एनसीपी का रहेंगे तो पूरा निस्तराबूत हो जाएंगे। एनसीपी का नाम कोई नहीं चलता अभी यहाँ पर। अजीत पवार से कुछ नाराजगी है आप लोगों की कि उनके बहुत चहेते माने जाते हैं? बिल्कुल, उनके सपोर्ट के बगैर उन्होंने किया ही नहीं होगा। नहीं तो उनकी क्या हिम्मत है कि दादा ने डाला हुआ NMMC ने जो लॉफुल प्रपोजल भेजा था उसको विरोध करे। उनके अकेले की हिम्मत नहीं है ये। FSIचे बादशाह म्हणून नवी मुंबईत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर पाटकर हे एकमेव असे नगरसेवक आहेत ज्यांनी आपली प्रत्येक निवडणूक ही फक्त आणि फक्त FSIच्या मुद्द्यावरच लढवली आणि त्यात ते यशस्वी देखील ठरले। गेल्या 15 वर्षांपासून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सिडको निर्मित धोकादायक जैन टाइप इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना 2.5 FSI मिळवून देण्याचे खोटे आश्वासने देऊन लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढवल्या। नवी मुंबईकरांच्या जीवावर त्यात जिंकल्या देखील आणि नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता उपभोगली। त्यांच्या याच खोट्या आश्वासनांना बळी पडलेल्या नागरिकांना मात्र या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली आहे की FSIच्या नावावर त्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते। नई मुंबई में जो धोखाधड़ी बिल्डिंग सिडको ने बनाई थी उसका GR आज निकल गया, जो जिसके जरिए 2.5 FSI शुरू हो गया। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश नाईक यांच्या 2.5 FSIच्या मुद्द्यावर आपला स्वार्थ साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी वाशी सेक्टर 9 आणि 10 येथील सिडको निर्मित धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठमोठी स्वप्न दाखवून पुनर्निर्माणाच्या नावावर बिल्डर आणि सोसायटी सोबत करार करून करोडोंचा गुप्त आर्थिक व्यवहार केलाय। किशोर पाटकर यांना काही वर्षांपूर्वी असा अंदाज होता की आपले नेते मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे घटक असल्यामुळे FSI सारखा मुद्दा ते चटकन मंजूर करून घेतील आणि त्याच विश्वासावर त्यांनी अनेक आर्थिक व्यवहार पुनर्निर्माणाच्या नावावर केले। मात्र पाटकर यांच्या अपेक्षांचा भंग तेव्हा झाला जेव्हा त्यांचे नेते गणेश नाईक नवी मुंबईसाठी 2.5 FSI मंजूर करून घेण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले। त्यामुळे किशोर पाटकर यांचे चांगलेच धाबे दणाणलेत, कारण FSIच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या किशोर पाटकर यांना आपल्या प्रभागात फिरणंही आता कठीण झालंय। कारण नागरिकांमध्ये किशोर पाटकर आणि त्यांचे नेते इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात देखील वातावरण चांगलेच पेटले आहे। FSIच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण करत असलेल्या गणेश नाईक आणि त्यांच्या नगरसेवकांच्या विरोधात दबक्या आवाजात आपला रोष व्यक्त करणाऱ्या नागरिकांचा असंतोष आता उघडपणे समोर येऊ लागलाय। FSI फक्त तोंडी आहे, कागदोपत्री काही नाहीये। ते लोक फसवतायत लिटरली पब्लिकला। हे फक्त बोलाचा डाळ आणि बोलाचा भात आहे, कोणी काही करणार नाही, प्रत्येकजण आपलीच पोळी भाजत असतं आणि आमचा उपयोग करून घेतात, बाकी काही करत नाही। इथे जे वाशीचे जे टिपिकल गव्हर्नमेंट्स आहे त्यांना पण कळलंय, कारण त्यांना मतदानात खूप मार पडलेला आहे। त्यामुळे हे एकच कारण आहे की यावेळी दादा पडले आमच्या इथे।
जी लोकांची दिशाभूल करतात, काय FIR देत नाही आणि दिला तर याच्यातले जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे यांच्यात लोकांना हवं आहे. त्या हिशोबावर सगळा FSI आहे की मला निवडून आणलं तर देतो, नाही आणलं तर नाही देत. गणेश साहेबांनी अर्ज दाखल केला आणि काय केलं, लोकांना सांगितले की FSI मिळाला, बोर्ड लावलेली इथे, बरोबर आहे. FSI नाही मिळाला. गेले 10-15 वर्ष हेच चालले त्यांचं. FSI इलेक्शन जवळ आला का FSI मिळून देतो, आम्ही तुम्हाला तुमचं काम करतो, झालेलं आहे असं सांगतात, पण काही झालेलं नसतं. अभी गए चुनाव में गणेश नाईक ने बोला कि हो गया है, लेकिन ऐसा गवर्नमेंट से कुछ आया ही नहीं, समझे ना. और किसी के हाथ में ऐसा कुछ जो मांगता है लेटर उनको गवर्नमेंट से मिला नहीं अभी तक. काही कोण करत नाही. इलेक्शन आलं की फक्त बोलतात करणार म्हणून आणि नंतर सोडून देतात. आशा दाखवतात आणि नंतर वरात करून गप्प बसतात आपापल्या घरामध्ये. मतदारांना खोटी खोटी आश्वासने देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आता मतदारच नरेंद्र मोदी यांच्या कामांचे उदाहरण देऊन ते आत्मसात करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. या सर्व नकारात्मक बाबी आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचं किशोर पाटकर यांच्या लक्षात आल्याने ते आता चांगलेच धस्तावले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याच्या दिशेने त्यांनी आपली व्यूहरचना मांडण्यास सुरुवात केली आहे. विश्वसनीय सूत्रांनी असाही खुलासा केलाय की किशोर पाटकर हे भाजपच्या वाटेवर यासाठी जात आहेत कारण त्यांनी पुनर्निर्माणाच्या नावावर बाजारातून करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार केलाय. तर यासाठी त्यांनी अनेकांना कामासाठी टक्के देखील दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात असे प्रश्न घर करतायत की जर ते गणेश नाईक यांच्या छत्रछायेखाली आणखीन राहिले तर त्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसू शकेल. शिवाय नगरसेवक पदही गमवावे लागेल. NMTV सोबत झालेल्या संवादादरम्यान किशोर पाटकर यांनी आपल्या करो या मरो या परिस्थितीवर बोलताना सांगितलं की आज नवी मुंबईत राष्ट्रवादीचं अस्तित्वच मिटत चाललंय आणि राष्ट्रवादीच्या नावावर मत मागण्यासाठी ते कुणाच्याही घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे जर राष्ट्रवादीत राहिलो तर अस्तित्वच मिटेल. NCP का नाम लेके लोगों के सामने जा ही नहीं सकते हम लोग. NCP के रहेंगे तो पूरा नेस्तनाबूद हो जाएंगे. NCP का नाम कोई नहीं चलता अभी यहाँ पर. NCP ने कोई रिजल्ट नहीं दिया, आई कांग्रेस ने भी कोई रिजल्ट नहीं दिया. किशोर पाटकर यांनी असा देखील गौप्यस्फोट केला की पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच गणेश नाईक यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून FSI सारख्या मुद्द्यावर त्यांची कोंडी केली. सबको मालूम है आड़े FSI का काम होना है तो जानबूझ के प्रमोद हिंदूराव ने 3 FSI का प्रपोजल डाला जिसके कारण डिले हो के आज ये हालत हुई है. अजीत पवार से कुछ नाराजगी है आप लोगों की कि उनके बहुत चहेते माने जाते हैं? बिल्कुल, उनके सपोर्ट के बगैर उन्होंने किया ही नहीं होगा. नहीं तो उनकी क्या हिम्मत है कि दादा ने डाला हुआ NMMC ने जो लॉफुल प्रपोजल भेजा था उसको विरोध करे. उनके अकेले की हिम्मत नहीं है ये. किशोर पाटकर यांनी भाजपाकडे आकर्षित होऊन आपले नेते गणेश नाईक यांना सल्ला दिलाय की आज भाजपचे राज्यात सरकार आहे, त्यांच्याकडे नगर विकास हे महत्त्वाचे खाते आहे. त्यामुळे जर आपण भाजपाचा विचार केला तर FSIचा प्रश्न मार्गी लागण्यास काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे भाजपात प्रवेश करणं हीच आता काळाची गरज आहे. अभी हम लोग क्या अंधे है क्या, दिख नहीं रहा है क्या? UD इज विद बीजेपी इज इन पावर. शिवसेना में जाने का सवाल कहाँ उठता है? बीजेपी में जाना चाहिए दादा ने, स्ट्रेट बात है. अभी चेंज कर लेना चाहिए अपने आप को, नहीं तो तकलीफ में आ जाएंगे नवी मुंबईकर के हितों के लिए दादा ने जाना चाहिए ऐसा हम लोगों को लगता है और हम लोग ऐसा दादा से बात करने वाले. किशोर पाटकर यांनी असाही टोला हाणला की जर गणेश नाईक हे सत्तेत असताना FSIचा मुद्दा सुटला नाही तर आता कसा सुटू शकेल? दादा मंत्री थे तभी भी काम नहीं हुआ है तो उसके बाद निगलेक्ट होने का प्रश्न ही किधर आता है? ये लोग विरोध कर रहे हैं पूरा दादा को. ऐसा नहीं होना चाहिए. जनता का हित जब आता है तो पॉलिटिक्स बाजू में छोड़ के डिसीजन लेना चाहिए. या ये इसका काम है, ये उसका काम है, ये गलत काम चल रहा है. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आता चांगलंच कळून चुकलंय की FSIच्या नावावर ते नागरिकांना मूर्ख बनवू शकत नाहीत आणि तेच पालिका निवडणुकीत त्यांना जड जाणार आहे. त्यामुळे आपल्या नेत्याचा करिश्मा ओसरलेला पाहून नाईक समर्थकांनी संभाव्य पराभव टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षांचा आश्रय घेण्यासाठी मिश्किल प्रयत्न सुरू केलाय.